Okay, so question second, find principal solution. First one, just a second. Okay, question second, find principal solution. First one, sin 2 theta equal to -1 by root 2. ठीक आहे, so that is the question. Now, आता मी सेम पॅटर्न यूज करतोय बघा, सेम क्वेश्चन मध्ये फक्त व्हॅल्यूज चेंज होणार. sin 2 theta equal to मायनस, आता 1 by root 2 आपण आता साइन असतो, इट इज sin pi by 4. So sin 2 theta equal to sin of pi plus pi by 4. Now 4 pi plus pi, so that is 5 pi by 4. ठीक है. Next, again using sin theta equal to sin alpha, theta is equal to, this is the general solution. So here 2 theta equal to n pi plus minus 1 raised to n into alpha. Alpha म्हणजे 5 pi by 4. So alpha is 5 pi by 4. So theta is equal to what? 2 ने divide होणार. It becomes n pi by 2 plus minus 1 raised to n. इकडे 5 pi by 8 होऊन जाणार. 2 ने डिवाइड केल्यानंतर हा 2 इथं पण डिवाइड होणार आणि हा 3 इकडे पण डिवाइड होणार. क्लियर. इथून पुढे जनरल सोल्युशन आपल्याला n च्या डिफरंट व्हॅल्यूज ठेवायच्या आहेत. ठीक आहे. आता n पाय बाय 2 प्लस मायनस 1 रेस टू n, हा जो काय पॅटर्न आहे हा सेम करणार. 0 प्लस पाय बाय 2 मायनस, ठीक आहे, पाय प्लस 3 पाय बाय 2 मायनस अकॉर्डिंगली. इकडचे फक्त अँगल चेंज होणार. n ची व्हॅल्यू 0 असताना किती हा 5 पाय बाय 8. तो इथं असणार आहे 5 पाय बाय 8. तर ठीक आहे, एक काम करूया, मी याला इथून इकडे लिहूनच टाकतो, परत ते कन्फ्युज होईल तुम्हाला. बिलॉंग करतं का नाही करतं ते पण आपण बघूया. सो इतका पॅटर्न आता या ठिकाणी चेंज करणार. ऑब्विसली आन्सर सुद्धा चेंज होणार. ठीक आहे. n पाय बाय 2 प्लस मायनस 1 रेस टू n म्हणजे हे सगळे प्रकार आहेत. पुढे 5 पाय बाय 8, 0 plus 5 pi by 8 is 5 pi by 8. This belongs to 0 to 2 pi. Pi by 2 minus 5 pi by 8. LCM होणार 8. 2 4 जा 8. ठीक है. So pi 4 जा 4 pi minus 5 pi minus pi by 8. This does not belongs to 0 to 2 pi. पुढे pi plus 5 pi by 8. 8 pi plus 5 pi. 8 plus 5. 13 pi by 8. ठीक है. And this belongs to 0 to 2 pi. ठीक है. 3 pi by 2 minus 5 pi by 8. LCM असणार आहे 8. 2 4 जा 8 म्हणून 3 4 जा 12 pi minus 5 pi, that is 7 pi by 8. This also belongs to 0 to 2 pi. चेक करा आन्सर किती झाले. 1 हे दुसरं इथं तिसरं. ठीक आहे, म्हणजे अजून मला पुढे चेक करावं लागणार आहे. पुढे थीटा इज इक्वल टू 2 पाय प्लस 5 पाय बाय 8. ठीक आहे. आणि आता ज्याचं जे काय आन्सर येईल तुम्ही डायरेक्टली सांगू शकता डज नॉट बिलॉंग्स. इथूनच 2 पाय प्लस थीटा म्हणजे हा 0 टू 2 पायच्या बाहेर जाणार आहे. ठीक आहे. 2 पाय प्लस आला म्हणजे 2 पायच्या पुढे जाणार. किती येतोय 8 to the 16 pi plus 5 pi, that is 16 plus 5, 21 pi by 8 does not belongs to. Next one, 5 pi by 8. ठीक है. This is equal to what? 2 4 the 8, 5 4 the 20 pi minus 5 pi, 15 pi by 8. And this belongs to 0 to 2 pi. कारण तो 16 पाय बाय 8 च्या खाली आहे. बघा 1 बाय 8 आहे म्हणजे 2 पाय म्हणजे किती असणार आता
16 पाय बाय 8 म्हणजे 2 पाय आणि हा 15 पाय बाय 8 आहे म्हणजे त्याच्या खाली आहे. ठीक. सो दीज आर द 4 सोल्युशन. चौथं सोल्युशन मला इथे मिळालं. मग मी थांबलो त्या ठिकाणी. पुढची यांची व्हॅल्यू चेक करायची गरज नाहीये मला. 5 पाय बाय 8, 7 पाय बाय 8. 5 पाय बाय 8, 7 पाय बाय 8. पुढे असणार आहे 13 पाय बाय 8 आणि शेवटी असणार आहे 15 पाय बाय 8. So this is first question. Question second मध्ये first sin 2 theta equal to -1 by. Next question. Third, cot 2 theta equal to 0. Cot 2 theta equal to 0. Now in this case, again see 2 theta is there. So ही जी काय मेथड आहे प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करण्याची, ही ज्यावेळेस अँगल थीटा असतो त्याच्यासाठी व्हॅलिड आहे. पण जर अँगल 2 थीटा असेल मला 4 व्हॅल्यूज मिळतील. या मेथडने गेलो तर 2च मिळतील. ठीक आहे. म्हणून आता याला जनरल सोल्युशनने करावं लागणार आहे. जनरल सोल्युशनने कसं करणार? कॉट 2 थीटा इज इक्वल टू 0 म्हणजे कॉट पाय बाय 2. ठीक आहे. आणि आता याला जनरलाइज करणार. प्रिन्सिपल सोल्युशन नाही करणार, जनरलाइज करणार त्याला. कॉट 2 थीटा इक्वल टू कॉट पाय बाय 2. ठीक आहे. आता आपण जे जनरल सोल्युशन दिलेले ते साइन, कॉस आणि टॅन मध्ये लिहिले. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, साइन चे जे काय जनरल सोल्युशन आहे ते हा, दिस इज ऑल्सो ऍप्लिकेबल फॉर कोसेक. कॉसचा जनरल सोल्युशन ऍप्लिकेबल फॉर सेक आणि टॅनचा जनरल सोल्युशन ऍप्लिकेबल फॉर कॉट. ठीक आहे. तुम्ही त्याच्यावरूनही डायरेक्टली ते घेऊ शकता. पण सपोज मला टॅन मध्ये जर करायचं असेल तर इन्व्हर्टेंट घेऊन टाकणार. कॉट पाय बाय 2 चा होऊन जाणार कॉट 2 थीटा. त्याचा इन्व्हर्टेंट टॅन 2 थीटा. कॉट पाय बाय 2 चा इन्व्हर्टेंट टॅन पाय बाय 2. ठीक. आणि टॅन थीटा इक्वल टू टॅन अल्फा. तर सोल्युशन काय आहे? टॅन थीटा इक्वल टू टॅन अल्फा. using tan theta equal to tan alpha implies what? Theta is equal to n pi plus alpha. So that is the general solution. ठीक. तर लक्षात ठेवा ना, प्रिन्सिपल जे जनरल सोल्युशन आहे, जनरल सोल्युशन आपण कोणाचे लिहिले? साइन, कॉस, टॅन चे. साइनचं जे आहे तेच असणार आहे कोसेक साठी सुद्धा, कॉसचं सेक साठी आणि टॅनचं सोल्युशन कॉट साठी. तुम्ही तुम्ही चेक करू शकता. इन्व्हर्टेंट सुद्धा काय आहे हेच. हेच सोल्युशन तुम्ही डायरेक्टली कॉटला सुद्धा अप्लाय करू शकता. ठीक. मी त्याला इन्व्हर्टेंट करून टॅन मध्ये केलं आणि टॅनचं सोल्युशन यूज करतो आता. सो देअरफॉर व्हॉट? टॅन थीटा इक्वल टू टॅन अल्फा असेल तर थीटा इक्वल टू एन पाय प्लस अल्फा. दॅट इज द जनरल सोल्युशन. सो देअरफॉर या ठिकाणी थीटा म्हणजे कोण आहे? 2 थीटा इज इक्वल टू एन पाय प्लस अल्फा म्हणजे कोण आहे? अल्फा म्हणजे पाय बाय 2. देअरफॉर थीटा इक्वल टू व्हॉट? 2 ने डिवाइड करणार, दोघांना डिवाइड होणार, इथं होणार एन पाय बाय 2 प्लस इकडे 2 ने डिवाइड केला पाय बाय 4. So this is your general solution. Since angle is 2 theta, we will get 4 solutions or 4 principal solutions for theta. Let us put down values. First of all, n is equal to 0. Theta is equal to what? 0 plus pi by 4. म्हणजेच pi by 4. n is equal to 1. Theta is equal to 1 pi by 2.
प्लस पाय बाय 4. So it is what 2 to the LCM 4 होणार आहे त्यांचा. ठीक आहे. 2 to the 4. So 2 pi plus pi, that is 3 pi by 4. N is equal to 2. Theta is equal to 2 pi by 2 म्हणजे पाय प्लस इकडे पाय बाय 4 होणार 4 पाय प्लस पाय 5 पाय बाय 4. पुढे n is equal to 3. Theta is equal to 3 pi by 2 plus pi by 4, which is equal to 2 to the 4. So 3 to the 6 pi plus pi 7 pi by 4. And we know that all these angles belongs to 0 to 2 pi. सगळे 0 to 2 pi मध्ये आहे. नेक्स्ट अँगल जर तुम्ही चेक केला ना n is equal to 4 तर तो जाणार n is equal to 4 घेतल्यानंतर 4 पाय बाय 2 म्हणजे 2 पाय प्लस थीटा 2 पाय प्लस समथिंग 2 पाय प्लस समथिंग म्हणजे 2 पायच्या बाहेर गेला तो. ठीक. सो इट इज नॉट इन दिस इंटरवल. सो हे 1 2 3 4 प्रिन्सिपल सोल्युशन झाले माझे. सगळ्यात शेवटी आन्सर लिहून टाकणार. Therefore, principal solutions are theta is equal to set of pi by 4, 3 pi by 4, 5 pi by 4, 7 pi by 4. Is it clear up to this? Any doubt in this? काही डाऊट असेल तर विचारून घ्या, नाहीतर आपण नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. ओके. क्वेश्चन थर्ड. व्हिच ऑफ द फॉलोइंग हॅज नो सोल्युशन. ठीक आहे. म्हणजे सोल्युशन आहे किंवा नाही तेवढं फक्त आपल्याला चेक करायचं. सोल्युशन फाइंड आउट करायचं नाहीये. We have to check whether the given trigonometric equation, याला काय म्हणतात, this is trigonometric equation, has a solution or not. ठीक. That will you have to check. Now cos 2 theta equal to किती आहे 1/3. आता जो cos 2 theta असणार, value of cos is always between -1 and +1. ठीक. खाली येणार. we know that -1 less than or equal to cos 2 theta less than or equal to +1. Now since cos 2 theta equal to 1/3 and 1/3 belongs to this interval -1 +1, therefore has a solution. Therefore trigonometric equation has a solution. याला सोल्युशन असणार आहे. ठीक. दिस क्वेश्चन has a solution because 1/3 lies in the interval -1 to +1. थर्ड क्वेश्चन याच्यामध्ये 2 sin theta equal to 3. This implies what? Sin theta equal to 3/2, which does not belongs to -1 1. Therefore no solution. डिटेल मध्ये लिहिलं नाही. इथं फक्त तुमच्या माहितीसाठी लिहून दिलं की आपल्याला माहिती आहे अँगल इथे थीटा असू द्या 2 थीटा असू द्या 3 थीटा 4 थीटा एक्स वाय झेड व्हॉटएव्हर साइन आहे ना समोर. समोर कोण आहे साइन. and sine of any angle is always between -1 and +1. It cannot be 3/2. So this is something which we have discussed last year. 3/2 एकदा बिलकुल मागच्या वर्षी मे जून मध्येच आपण डिस्कस केलेलं होतं ट्रिग्नोमेट्री मध्ये. साइन थीटा 1.5 असणार नाहीये 1 च्या वरती नसणार. क्वेश्चन थर्ड. ओके. क्वेश्चन 4. फाइंड द जनरल सोल्युशन ऑफ द फॉलोइंग इक्वेशंस.
फाइंड जनरल सोल्युशन. त्याच्यामध्ये फर्स्ट tan theta equal to -√3. tan theta equal to -√3. जनरल सोल्युशन काढत असताना कधीही फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ हा सिक्वेन्स फॉलो करायचा. ठीक आहे, क्वाड्रंट मध्ये बोलतोय. फर्स्ट क्वाड्रंट, सेकंड, थर्ड, फोर्थ. आता टॅन थिटा कसा आहे? निगेटिव्ह. फर्स्ट मध्ये तो निगेटिव्ह नसणार. निगेटिव्ह कुठे असणार? सेकंड मध्ये. ठीक आहे, चलो सॉल्व करूया. टॅन थिटा इक्वल टू मायनस आणि √3 हा कोणाचा टॅन असतो? इज इट टॅन π/3? 60 डिग्री चेक करा टेबल मध्ये. सर सांगतायत म्हणून नाही. ठीक, इट इज -tan π/3. कोणत्या क्वार्टर मध्ये घेऊन जायचंय मला याला? सेकंड क्वार्टर मध्ये. टॅन थिटा इज इक्वल टू व्हॉट? टॅन ऑफ. आता सेकंड क्वार्टर मध्ये कसं लिहिणार? पाय मायनस π/3. पाय असल्यामुळे टॅनचा टॅन राहिला. पाय मायनस थिटा सेकंड क्वार्टर, त्याच्यामध्ये टॅन निगेटिव्ह असतो. सो टॅन थिटा इक्वल टू टॅन 3π मायनस पाय 2π/3. and this is of the form tan theta equal to tan alpha. हा थीटा आहे, हा अल्फा आहे. ठीक, पुढे using tan theta equal to tan alpha implies what? theta is equal to n pi plus alpha. आणि या ठिकाणी मी सांगितलं तुम्हाला नेहमी n pi belongs to z लिहायचा. ठीक आहे, सो देयरफॉर थीटा इज इक्वल टू, थीटा म्हणजे थीटाचा, इट इज इक्वल टू n pi plus alpha. so n pi plus alpha, alpha म्हणजे 2π/. so this is your general solution. ऑब्वियसली याला परत कंप्लीट करायचं असेल तर n belongs to z. थर्ड क्वेश्चन. sin theta minus cos theta equal to 1. ठीक, आता या टाइपचा क्वेश्चन आपण अगोदर पण सॉल्व केलेला आहे. या टाइपच्या क्वेश्चन मध्ये एकतर साइन ऑफ ए प्लस बी ए मायनस बी किंवा कॉस ऑफ ए प्लस बी ए मायनस बी, चार पद्धतीने साइन ऑफ ए प्लस ऑर मायनस बी, कॉस ऑफ ए प्लस ऑर मायनस बी तो यूज करावा लागतो. पण त्याकरता इकडे मला 1/√2 मल्टिप्लाय करून घ्यावा लागतो. ठीक आहे, या ठिकाणी 1/√2 ने मल्टिप्लाय करून घ्यावा लागतो. तर जे काही इक्वेशन आहे त्याला सपोज जर आपण 1/√2 ने मल्टिप्लाय करत असतो, सो इट विल बिकम 1/√2 sin theta minus 1/√2 cos theta equal to 1/√2. मल्टिप्लाय केलं बरोबर. क्लिअर? आता दोन पद्धतीने मिळायला करू शकतो, तर साइन मध्ये किंवा कॉस मध्ये. साइन मध्ये किंवा कॉस मध्ये, प्लस ऑर मायनस डिपेंड्स अपॉन दिस मिडल साइन. इथं प्लस आहे की मायनस आहे त्याच्यावर प्लस ऑर मायनस ठरणार. त्या केसमध्ये मला जर कॉसचा फॉर्म्युला यूज करायचा असेल तर कॉस ए प्लस ऑर मायनस बी चा फॉर्म्युला जो असतो त्याच्यामध्ये कॉस ए कॉस बी आणि साइन ए साइन बी असतो. ठीक आहे, आणि साइन ए प्लस ऑर मायनस बी चा यूज करायचा असेल तर त्या केसमध्ये साइन ए कॉस बी कॉस ए साइन बी असतो. and this 1/√2 can be written as either sin π/4 or cos π/4. दोघंही लिहिता शकतात. ठीक, तर दोघांपैकी कुठल्याही मेथडने आपण घेऊ शकतो. या ठिकाणी सपोज जर मी घेत असेल साइन थीटा 1/√2 म्हणजे cos π/4 मायनस cos थीटा 1/√2 म्हणजे sin π/4 इज इक्वल टू 1/√2. ठीक, now this is the formula for sin a cos b minus cos a sin b. So it is nothing but sin of
A minus B which is equal to आता 1/√2 ला सुद्धा साइन मध्ये लिहितो साइन π/4. Now we can use using sin theta equal to sin alpha implies what theta is equal to सांगा sin theta equal to sin alpha मध्ये काय असतं n pi plus minus 1 raised to n into alpha. ठीक n pi plus minus 1 raised to n into alpha. Now in this case theta is what this is theta bracket म्हणजे जो आहे तो theta आहे आणि अल्फा म्हणजे π/4. ठीक so therefore theta minus π/4 is equal to n pi plus minus 1 raised to n into alpha म्हणजे π/4. ठीक आहे आता मायनस π/4 त्या साइडला जाणार so therefore theta is equal to what n pi plus minus 1 raised to n into π/4 plus π/4. क्लियर आहे इथपर्यंत ठीक आता हा जो -1 रेस टू n आहे हा इवन नंबर साठी आणि ऑड नंबर साठी वेगवेगळा असणार सो विल गेट टू डिफरंट सोल्युशन या ठिकाणी लिहिणार व्हेन व्हेन हे सुद्धा तुम्ही सोल्युशन देऊ शकता n बिलॉंग्स टू z आता याला पुढे स्पेसिफाय करतो अजून व्हेन n इज इवन व्हेन n इज इवन सो थीटा इज इक्वल टू आणि n आहे हा n कसा घेतलाय मी आता इवन सो इट कॅन बी रिटन ॲज 2n पाय आणि n जर इवन असेल तर इथे साइन होऊन जाणार प्लस इथं आहे π/4 प्लस पुढचा π/4 so this is equal to 2n pi plus π/2 which is equal to पाय कॉमन घेऊन ब्रॅकेट मध्ये मी π/2 कॉमन घेतला समजा तर ब्रॅकेट मध्ये 4n + 1 होणार आणि when n is odd तर theta is equal to n odd म्हणजे 2n + 1 into पाय odd म्हणजे इथे होणार मायनस π/4 प्लस π/4 हे दोघे एकमेकांसोबत कट होणार सोल्युशन येणार 2n + 1 into पाय क्लियर काय डाऊट आहे इथपर्यंत तर विचारून घ्या वास्तव जर यूज करत असाल cos a + or - b तर त्या केस मध्ये आन्सरचा फॉर्मॅट वेगळा असू शकतो ठीक आहे आन्सरचा फॉर्मॅट त्या ठिकाणी वेगळा असू शकतो cos जर तुम्ही यूज करत असाल साइन यूज केलं तर वेगळा आन्सर येणार पण ते सगळे आन्सर ऍक्च्युअली सेमच असतात सो ऑल द आन्सर्स आर व्हॅलिड ओके नाउ लेट अस मूव टू नेक्स्ट क्वेश्चन ओके सो नेक्स्ट क्वेश्चन इज इन ट्रायंगल एबीसी बघा आतापर्यंत आपण क्वेश्चन फर्स्ट सेकंड थर्ड आणि फोर्थ चारही क्वेश्चन सॉल्व केले सो दे वर रिलेटेड टू प्रिन्सिपल सोल्युशन्स अँड जनरल सोल्युशन्स तो एक पार्ट झाला सेकंड पार्ट आपल्याकडे जे क्वेश्चन्स आहेत ते आहेत इन ट्रायंगल एबीसी प्रूव्ह दॅट ठीक या टाइपचे क्वेश्चन सो दिस इज द क्वेश्चन इन ट्रायंगल एबीसी प्रूव्ह दॅट
cos of a minus b upon 2 equal to a plus b upon c into sin c by 2. ठीक? So here we will find out this a plus b upon c. For this particular question, by sine rule, a upon sin a equal to b upon sin b equal to c upon sin c. Okay. Now by using theorem on equal ratios, we can add these two ratios. Okay. So therefore, a plus b upon sin a plus sin b is equal to c upon sin c. So this is by what? By theorem on equal ratios. We can add these two ratios to each other. This is equal to c upon sin c. Therefore, आता हा c इकडे लेफ्ट हँड साइडला घेणार. So it will become a plus b upon c equal to sin a plus sin b न्यूमरेटरला जाणार. sin a plus sin b upon sin c. बघा ही जी टर्म आहे a plus b upon c ती या ठिकाणी तयार झालेली आहे. ठीक, इकडे मला सिम्प्लिफिकेशन करायचंय जेणेकरून या दोन टर्म तयार झाल्या पाहिजे, एक ही आणि ही दुसरी. अशा दोन टर्म्स इकडे आपल्याला तयार करायच्या. दिस इज इक्वल टू व्हॉट? न्यूमरेटर मध्ये sin c प्लस sin d चा फॉर्मॅट आहे. sin c प्लस sin d त्याचा काय फॉर्म्युला असतो? इज इट 2 sin cos 2 sin cos अपॉन sin c ला हाफ अँगल फॉर्म्युला 2 sin c by 2 cos c by 2. इथंच तुमच्या लक्षात येऊन जाईल की हा पॅटर्न थोडासा तयार होतो बघा. sin c by 2 जो सुद्धा तयार झालेला आहे. cos of a minus b upon 2 तो सुद्धा इकडे आहे. ठीक आहे, पुढे सॉल्व्ह करूया. बघा हे दोघं 2 2 कट होणार आणि sin of a plus b upon 2 is nothing but sin. आता डायरेक्टली त्याचा आपण असं लिहूया. sin of a plus b upon 2 can be written as pi minus c upon 2 into cos a minus b upon 2 denominator ला sin c by 2 cos c by 2. Now what is the reason for this? a plus b upon 2 ला मी pi minus c upon 2 का लिहू शकतो? त्याचं रिझन इकडे. Since a plus b plus c equal to pi, therefore a plus b equal to pi minus c. Because we are talking about triangle ABC. So triangle ABC मध्ये a plus b plus c म्हणजे pi असणार. मग a plus b म्हणजे काय? तर c तिकडे जाणार pi minus c. म्हणून a plus b ला मी रिप्लेस केलेलं आहे pi minus c. Now next, लेफ्ट हँड साइड लिहून घेतो या ठिकाणी. Left hand side a plus b upon c. So therefore, a plus b upon c is equal to what? Sin of pi minus c upon 2. It can be written as sin of pi by 2 minus c by 2 into. और 2 दो करना डिवाइड कर. बाकी as it is. Cos of a minus b upon 2 divided by sin c by 2 cos c by 2. This is equal to. आता न्यूमरेटर मध्ये sin of pi by 2 minus theta is cos theta into cos a minus b by 2 upon हे दोघं as it is. आता कोण कट होणार? cos c by 2 cos c by 2 कट होणार. ठीक आहे, या साइडला कोण आहे? a plus b upon c. आणि आता हा sin c by 2 याला मल्टिप्लाय होणार. So therefore a plus b upon c into sin c by 2 equal to राइट हँड साइडला कोण शिल्लक आहे? cos of a minus b upon 2. Hence
proved. This is RHS and this is ELHS. ठीक, काही डाऊट असेल तर विचाराल. मीटिंग टाइम एंड होतो आहे. So I will be ending this meeting and starting third meeting. No voice. अच्छा, सुरुवातीला नसेल. ठीक आहे, मीटिंग एंड करतोय, परत रिस्टार्ट करतोय.